लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील उमरठी येथे महाराष्ट्र मध्य प्रदेश पोलिसांनी 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान संयुक्तिक कॉम्बिंग ऑपरेशन राबविले। यात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या एका आरोपीला जेरबंद केल्याची माहिती प्रभारी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने पोलीस दलातर्फे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून त्या अंतर्गत 26 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्हा पोलीस अधीक्षक, महाराष्ट्रातील धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सेंधवा उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शिरपूर उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलीस पथकाने मध्य प्रदेशातील शस्त्र तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उमरठी या गावात संयुक्तिक कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। या ऑपरेशन दरम्यान शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोपी शेरसिंग त्रिलोकसिंग चव्हाण राहणार उमरठी, तालुका वर्ला, जिल्हा बडवानी हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले। सदर संयुक्तिक कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मध्य प्रदेशातील सेंधवा वर्ला पोलीस ठाण्याचे प्रभारी कर्मचारी तसेच महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी राबवले। याबाबत सविस्तर माहिती शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी के पाटील यांनी दिली। आज सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान उमरठी या गावामध्ये सेंधवा पोलीस, चोपडा शहर आणि ग्रामीण पोलीस आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर आणि तालुका पोलिसांच्या वतीने जॉईंट ऑपरेशन राबवण्यात आलं। त्यामध्ये SDPO सेंधवा ग्रामीण होते, मी होतो, आमचे अधिकारी होते, त्यानंतर वर्ल्याचे अधिकारी होते, SDPO चोपडा होते, SDPO कोणी चोपडा ग्रामीण होते आणि जवळपास 50 ते 60 कर्मचारी या ऑपरेशनमध्ये होते। आम्ही 7 ते 9 या दरम्यान उमरठी गावामध्ये ऑपरेशन राबवलेलं आहे। त्यामध्ये आम्हाला एक नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपी मिळून आलेला होता, त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। इतर पाहिजे असलेल्या आरोपींचा देखील आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला, परंतु उर्वरित आरोपी मिळून आलेले नाही आहे। तरी भविष्यात पुन्हा अशाच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी या तिन्ही जिल्ह्यांच्या वतीने करण्यात येणार आहे।